गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आजवर अनेक सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्यासारखी सुरेल गायिका आजवर होणे नाही, तर मंगेशकर परिवार हा गाण्यासाठीच ओळखला जातो. हृदयनाथ मंगेशकर यांची लेक गायिका आणि डॉक्टर राधा मंगेशकर या कलाविश्वापासून दूर आहेत. तर नुकतंच त्यांनी सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी सध्या गायन क्षेत्र, सोशल मीडिया यापासून दूर असण्याचं कारण सांगितलंय. त्या म्हणाल्या, मी वयाच्या 9व्या वर्षापासून स्टेजवर गायला सुरुवात केली. तेव्हा लहान आहे म्हणून लोकांनी मला स्वीकारलं, पण त्यानंतर माझी तुलना लता आत्यासोबत होऊ लागली की माझा आवाज हा तिच्यासारखा नाहीये. मंगेशकर कुटुंबाचा वारसा माझ्याकडे आला, पण लोकांनी माझ्यावर प्रेम केलं नाही. त्यांनी मला एक गायिका म्हणून कधीच स्वीकारलं नाही. कायम माझ्या आवाजावर टीका झाली. अनेकदा मला रिजेक्ट करण्यात आलं. पण हे कसं काय शक्य असेल? माझा आवाज हा लता आत्यासारखा कसा असू शकतो याचा विचार कधीच लोकांनी केला नाही. म्हणून मी या सगळ्यापासून दूर आहे. सोशल मीडिया ही गोष्ट मला फसवं जग वाटतं, ज्यात सगळं खोटं आहे. त्यात लोकांनी केलेल्या ट्रोलिंगचा तुमच्यावर परिणाम होतो. मी खरंच चांगली गायिका नाही असं तुम्हाला वाटतं तर ते मी नक्की मान्य करेन, पण कोणाशी तुलना करून मला रिजेक्ट करणं योग्य नाही. माझ्यातल्या चुका मला सांगा, मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही सरळ टीका करता ते कितपत योग्य? जेव्हा मी गायला सुरुवात केली तेव्हा सोशल मीडिया हे माध्यम इतकं नव्हतं. त्यामुळे आता जसं लोक कमेंट्स करून ट्रोल करतात तसं काही नव्हतं. लोक मला तोंडावर येऊन बोलत होते किंवा पत्र पाठवून माझ्यावर टीका करत होते. आणि त्यानंतर पत्र वाचून मला कळलं की आत्यासोबत माझी तुलना होतीये. त्यानंतर मी एकटीने वेगळे शो करायला सुरुवात केली. तेव्हा मंगेशकरांना काय पैसे द्यायचे असे बोलून लोक मला पैसे द्यायचे नाहीत. या सगळ्याचा कळत नकळत माझ्यावर खूप परिणाम होत होता. या सगळ्या गोष्टींना बाजूला सारत राधा यांनी एकटीने प्रवास करत अनेक ठिकाणं फिरायला सुरुवात केली आणि एकटीचा सफरनामा हे पुस्तक लिहिलं. तुमचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे आणि तुम्ही राधा मंगेशकरांचं गाणं पुन्हा ऐकायला उत्सुक आहात का, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.